हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आता मैत्रिणींनो, पुढे सणवार येत आहेत, दिवाळी येते। तर बऱ्याच जणींचं असं होतं की गडबड होते आणि किराणा काय करायचा, काय लिहायचं हे सगळं आपण यादी ही पद्धतशीर लिहितो, पण बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपण तिथून शॉपिंग करून आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण यातल्या बऱ्याच गोष्टी विसरलेल्या आहोत। तर वेळ न घालवता तुम्ही अशी एक यादी बनवून ठेवा ज्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतील आणि तुम्ही ज्या वेळेस किराणा करायला जाणार आहात त्यावेळेस फक्त चेकआउट करायचं, ही वस्तू घ्यायची का, ही वस्तू घ्यायची का, ही किती घ्यायची, किती घ्यायचे, या सगळ्या वस्तूंची एक यादी बनवायची आणि सरळ किराणा करायला जायचं। या पूर्ण लिस्टमध्ये अशी एकही गोष्ट नाहीये जी तुम्हाला किराणाच्या दुकानामध्ये मिळणार नाही। सगळ्या गोष्टी यामध्ये लिहिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। करताना तुम्हाला सगळ्यात पहिलं धान्य लिहून घ्यायचं आहे। जर तुम्ही या सगळ्या गोष्टी दर महिन्याचे विकत घेत असाल, म्हणजे गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी, मका, नाचणी, या सगळ्या गोष्टी जर महिन्याला घेत असाल तर सगळ्यात पहिले यादीमध्ये या गोष्टी लिहा, कारण बऱ्याच सगळ्या या बाकीच्या गोष्टी घेताना आपण हे कडधान्य म्हणजे धान्य विसरतो। तर तसं होऊ नये यासाठी तुम्ही ही कडधान्य आधी लिहून घ्यायचे आहेत। कडधान्यामध्ये आपलं धान्यामध्ये गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी, मका, नाचणी, प्रामुख्याने आपण गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी ह्याच गोष्टी घेत असतो। नाचणी आणि मका ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायचं तर घ्यायचं, नाही तर नाही, ठीक आहे। त्यानंतर येतात डाळी। डाळींमध्ये येते तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, मठ डाळ, उडीद डाळ। उडीद डाळ सालीसकट येते, ती काळी डाळ असते ती। त्यानंतर चणा डाळ आणि डाळ्या, जी भाजकी डाळ असते ना फुटाण्याची, ती डाळ। तर डाळींमध्ये एवढे प्रकार आहेत आणि यापैकी तुम्हाला ज्या डाळी हव्या आहेत त्या लिहून घ्यायच्या। किती प्रमाणात आधी तुम्ही किराणा चेक करा, तुमच्या घरात किती शिल्लक आहे आणि किती कोणती गोष्ट भरावी लागेल त्याचप्रमाणे भरा। त्यानंतर कडधान्यामध्ये येतं मूग, मठ, अख्खा मसूर, वाटाणा, छोले, चणा, हुलगे, हुलगे म्हणजे कुळीद, त्यानंतर काळा वाटाणा, उडीद, अख्खा उडीद असतो तो, त्यानंतर चवळी, पावटा, राजमा, सोयाबीन, सोयाबीन म्हणजे सोयाबीनची वडी, त्यानंतर भाजीची शेव, बडीशेप, खडी साखर, रोजचं जे सामान लागतं ते, त्यात आहे मीठ, तेल, शेंगदाणे। बाकीचं नाही काही घेतलं तरी ह्या 2-3 गोष्टी आपल्याला रेग्युलर लागतात, मीठ, तेल, शेंगदाणे, साखर, चहा पावडर। त्यानंतर चहाच्याच प्रकारामध्ये ड्रिंकमध्ये कॉफी आहे, ग्रीन टी आहे, मिल्क पावडर जर तुम्ही वापरत असाल तर ते आहे, तूप आहे गावरान, त्यानंतर डालडा तूप आहे, बेसन, चणा डाळ तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता जर तुम्ही बेसन घेत नसाल तर। त्यानंतर नाश्त्यासाठी रवा आहे, पोहे आहे, गूळ, खोबरे, मैदा। जर सणवार असेल तर मैदा जास्त प्रमाणात घ्यावा थोडासा, म्हणजे तुम्हाला तुमचे जे काही पदार्थ वगैरे बनवायचे असतील तर त्यांमध्ये मदत होईल। कॉर्नफ्लॉवर लागत असेल तर, तांदळाचं पीठ, पिठी साखर, उपवासासाठी साबुदाणा, भगर। त्यानंतर आपण चटण्या वगैरे बनवतो त्यासाठी जवसाची चटणी बनवतो आपण, तिळाची चटणी बनवतो, खुरसाणीची चटणी बनवतो त्यासाठी। त्यानंतर दिवाळी आलेली आहे आता, त्यामुळे मग मका पोहे, भाजके पोहे मी ॲड केलेले आहेत। दिवाळीचा बाजार तुम्ही लिहत असाल तर तुम्ही विसरू नये यासाठी। त्यानंतर बेकिंग सोडा बऱ्याचदा लागतो, बेकिंग पावडर बऱ्याचदा लागते, फूड कलर सुद्धा आपण बऱ्याच वेळा घेतो, बटर घ्यायचं विसरू नका। त्यानंतर खिरीच्या शेवया घ्या, त्यानंतर चारोळी घ्या, जे मी इथे सुकामेवा लिहिलेला आहे, इथे सुकामेवा लिहिला आहे, चारोळी त्यातलीच आहे। चकलीची भाजणी, आत्ता दिवाळीचा किराणा लिहिलेला आहे मी, त्यासाठी चकलीची भाजणी लिहिली त्यात, आणि जर भाजणी तुम्ही घरी तयार करत असाल तर नका लिहू। त्यानंतर आमचूर पावडर, त्यानंतर सुक्या मेव्यामध्ये या सगळ्या वस्तू आहेत, काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, अंजीर, बेदाणे, खजूर, केसर, अंजीर, जायफळ, हे सगळे सुक्या मेव्यातल्या गोष्टी आहेत। ह्या तुम्हाला खीर वगैरे, लाडू असं काही तुम्ही ज्यावेळेस बनवतात त्यावेळेस नक्कीच लागतात, त्यामुळे ते आठवणीने घ्या। त्यानंतर मसाल्यांमध्ये तुम्ही काय घेऊ शकतात,
लाल तिखट आहे, कांदा लसूण मसाला, पावभाजी मसाला, मिसळ मसाला, सब्जी मसाला किंवा तुम्ही किचन किंग मसाला असतो ना तो सुद्धा घेऊ शकता या जागेवरती. बिर्याणी मसाला, मटन मसाला, चिकन मसाला, सांबर मसाला, चिवडा मसाला, चकली मसाला आणि मच्छी मसाला तुम्हाला जर फ्राय वगैरेसाठी लागत असेल तर तुम्ही हे मसाले त्यात घेऊ शकताय. आणि त्यामध्ये परत एक चाट मसाला ॲड करा फक्त. त्यानंतर मसाल्याचे पदार्थ जे जे आपल्याला महिन्याभराच्या किराणामध्ये लागतात ते त्यात आहे. हळद आहे, धना पावडर आहे, जिरे आहे, मोहरी आहे. शहाजिरं बिर्याणी करत असाल तर अख्खा मसाला म्हणजे त्यामध्ये जायपत्री वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी येतात. ते दगडफूल. तर तुम्हाला जर बिर्याणी वगैरे असं काही करायचं असेल तर एक पॅकेट अख्खं भेटतं. सिंगल गोष्टी घ्यायला गेलं खूप महाग मिळतात. त्यामुळे अख्ख्या मसाल्याचं एक पॅकेट आणावं. तेजपान आहे, ओवा आहे, हिंग, दालचिनी, धने, लवंग, मिरे, सुंठ, वेलची आणि खसखस या गोष्टी तुम्हाला दिवाळीमध्ये बऱ्याचदा लागतात, बऱ्याच प्रमाणात लागतात. म्हणजे थोड्या का होईना पण लागतात. तर त्या आठवणीने घ्या. त्यानंतर आपल्या लहान मुलांसाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी घ्यायच्या असतात. खरं तर या गोष्टींपासून त्यांना लांब ठेवा हे मी तुम्हाला आधीच सांगते. पण लहान मुलांच्या गोष्टी लिहिताना मी ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. बिस्किट आहे, मॅगी आहे, टोस्ट आहे, खारी आहे, पास्ता आहे, नूडल्स आहेत, बॉबी आहे आणि चीज आहे. तर या सगळ्या गोष्टी मुलांच्या याच्यात येतात. त्यानंतर सॉसेस तुम्ही कोणते घेऊ शकता. टोमॅटो सॉस, चिली सॉस, सोया सॉस हे 3 प्रकारचे जे सॉस येतात ते तुम्ही आठवणीने घ्या. त्यानंतर चटपटीत बऱ्याच जणांना खायची सवय असते. तर चटपटीतमध्ये पापड आहे, लोणचे आहे. माझ्या वर्षभराचं कुरडई पापड वगैरे सगळं स्टोरेज असतं. त्यामुळे मला या सगळ्या गोष्टींची गरज पडत नाही. पण तरीसुद्धा आठवणीसाठी पापड, लोणचे, चिवडा, कुणाला भडंग वगैरे खायची सवय असते रेडीमेड तर ते. त्यानंतर शेव, बऱ्याच शेव असतात. आलू भुजिया, लसूण शेव वगैरे वगैरे. तर त्या टाईपची कोणतीही शेव तुम्हाला पाहिजे असेल तर कुरमुरे, त्यानंतर फुटाणे, त्यानंतर फरसाण, त्यानंतर मखाना, चाट मसाला, जाम या सगळ्या गोष्टी आठवणीने लक्षात ठेवा. म्हणून म्हणते मी अशी यादी करून ठेवा. तुम्ही कोणतीही गोष्ट विसरणार नाही. या पूर्ण यादीमध्ये अशी एकही गोष्ट नाही आहे जी मी विसरले आहे लिहायला. त्यानंतर बाथरूममध्ये लागणाऱ्या तुम्हाला वस्तू, अंगाचे साबण, कपड्याचे साबण, भांड्याचे साबण. इथे मला कोणत्याही ब्रँडचं प्रमोशन करायचं नाही आहे. खरं तर पितांबरी आणि हार्पिक याला दुसरं काय म्हणतात, टॉयलेट क्लीनर आणि तांब्या पितळाची भांडी क्लीन करण्याचं हे लिहिण्यापेक्षा इथे मी ते लिहिलं आहे. अंगाचा साबण, कपड्याचा साबण, भांड्याचे साबण, कपड्याची पावडर, कपड्याचे लिक्विड, हार्पिक, फरशी क्लीनर, त्यानंतर घासणी, त्यानंतर पितांबरी, हँडवॉश, टूथपेस्ट, ब्रश, चेहऱ्याची पावडर, गुड नाईट, एअर फ्रेशनर जे तुम्ही वापरत असाल ते, डांबर गोळी, त्यानंतर मेणबत्ती, फॉईल पेपर, टिश्यू पेपर, शॅम्पू, खोबरेल तेल, बॉडी लोशन, मॉइश्चरायझर. बऱ्याचदा आपण बाकी सगळ्या गोष्टी घेतो पण आपल्या ह्या ज्या गरजेच्या गोष्टी असतात त्या आपण विसरतो. तर त्यामध्ये आहे खोबरेल तेल, बॉडी लोशन, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, शेविंग क्रीम. त्यानंतर बऱ्याचदा सगळा किराणा आणतो पण सेल विसरतो. खूप छोट्या गोष्टी असतात आपण विसरतो त्या. घड्याळाचा सेल बिघडलाय, रिमोटचा सेल बंद पडलाय, एसीचा सेल बंद पडलाय किंवा इतर कोणत्या उपकरणांचा सेल बंद पडलाय तर ते सेल आठवणीने घ्या. हेअर कलर आठवणीने घ्या. सॅनिटरी पॅड घ्या. सेंट घ्या. उठणं, आता दिवाळी आलेली आहे म्हणून उठणं आणि मोती साबण मी ॲड केलेला आहे. त्यानंतर जिलेटचे जे ब्लेड असतात पुरुषांसाठी लागणारे ते घ्या आठवणीने. त्यानंतर देवघरात लागणारं सामान, देवबाप्पाचं सामान, अगरबत्ती आहे, धूप आहे, लोबण आहे, कापूर आहे, काडीपेटी आहे, तूप, हळद, तेल, कुंकू, अष्टगंध, गंधगोळी, बुक्का, सुपारी, नारळ, ओटीचं सामान, रांगोळी, कापूस. यामध्ये तुम्हाला
काय वाटतंय की यामध्ये काय कमी असेल, काय गोष्ट लिहायची राहिली आहे, मला आठवण करून द्या. मी स्वतः माझ्या यादीमध्ये ती ॲड करेन आणि माझ्याही किराणामध्ये ती गोष्ट घ्यायची राहत असेल तर मी नक्की आवर्जून ॲड करेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आपला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला ही माहितीपूर्ण वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही असा सुद्धा एक स्क्रीनशॉट घेऊ शकताय आणि तुमची यादी बनवू शकताय. चला तर मग मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि व्हिडिओ लाईक करत राहा आणि व्हिडिओ बघत राहा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.